पण त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये एक वेगळी गोष्ट अशी होती की वृत्तपत्रांच्या नावाच्या खाली अभंगाच्या ओळी असायच्या, विशेषतः संत तुकारामांच्या. तर त्याच्या मागे काय नेमकं कारण होतं? हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आंबेडकरी चळवळ आणि वारकरी चळवळ म्हणजे जणू या वेगवेगळ्या आहेत असं लोकांना वाटू शकतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या जर आपण एकूणच वर्तमानपत्रांचा जर अभ्यास केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच चिंतनावर वारकरी परंपरेतले संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रभाव कसा होता हे आपल्याला दिसू शकतं. म्हणजे बहिष्कृत भारत हे त्यांचं जे वर्तमानपत्र होतं, बहिष्कृत भारत या नावाच्या खाली एक अभंगाच्या काही ओळी होत्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होतं म्हणजे आता कशाला मी भीड धरू, तर मी आता निशंक तोंड वाजवणार. म्हणजे ज्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये जे म्हटलेलं आहे की आता मी काही भीड धरणार नाही, कोणाची लाज बाळगणार नाही, मला जे वाटतंय ते मी बोलणार, म्हणजे निशंक तोंड वाजविले असा शब्द वापरलेला. म्हणजे मी तोंड वाजवत राहणार, याचा अर्थ मी बोलत राहणार. हे जे तुकारामांचं जे म्हणणं होतं, आता तुकारामांना असं काय होतं, तत्कालीन ज्यावेळेची तुकारामांच्या काळातली जी परिस्थिती होती त्याच्या आजूबाजूला दारिद्र्य आणि बऱ्याच गोष्टी होत्या, थोतांड होतं, अंधश्रद्धा होती, त्याच्या विरोधातली चीड तुकारामाच्या आपल्याला मनात होती आणि ती अभंगाच्या स्वरूपातनं बाहेर आलेली. ती बाबासाहेब आंबेडकरांनी वाचल्यानंतर, ते बघितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना तुकारामाचा हा जो विचार आहे त्याच्याशी ते जोडले गेलेले दिसतात आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या शीर्षकाखाली ह्या ओळी घेतलेल्या आहेत.